नमस्कार मंडळी. तर काल हळद वगैरे करून आज आमच्या नवरीचं लग्न आहे आणि मस्त अशी ती रेडी झाली आहे लग्नासाठी. छान अशी थोडी खुश आहे, थोडी नर्वस आहे, कारण नवीन आयुष्याची सुरुवात होणार आहे तिच्या. मग छान अशा तिला शुभेच्छा वगैरे दिल्या आणि इथे मामांनी मग तिला उचलून घेतलं, मंडपात नेलं. लग्नाची वेळ होत होती आणि मग इथे मस्त असं तिला मंत्र वगैरे सुरू झाले. सगळे लग्नाचे जे विधी होते ते सुरू झाले आणि ते मागून आहे ना भाऊ असे मस्ती करत होते. अक्षता ज्या होत्या ते आमच्या अंगावर फेकत होते आणि ते मग लग्न वगैरे लागलं. छान असे त्यांनी माळा वगैरे घातल्या फुलांच्या आणि मग लगेच जेवणासाठी रांग लागली होती. मग आपला पण नंबर लावून घेतला जेवणाला आणि मग इथं मस्त अशा आत्यांच्या मुली आल्या होत्या, त्यांच्या गाठीभेटी वगैरे घेतल्या. मग तोपर्यंत तिथे नवरी मुलीचा दुसरा लुक पण झालेला होता, रेडी झालेली होती ती छान अशी. मग छान नवरा नवरीची एंट्री झाली मस्तपैकी. मस्त गाणी वगैरे लावले होते, त्यांचं एंट्री सॉन्ग. आणि छान असं त्यांनी लाजत लाजत का होईना पण डान्स, खूप सुंदर असा डान्स केला त्यांनी. खूप मस्त क्षण असतात हे. आणि मग लग्न म्हटल्यावरती तर मग नातेवाईकांच्या गाठीभेटी तर आल्याच. मग इथं सगळ्यांच्या गाठीभेटी घेतल्या आणि इथं माझ्या भावाचं चाललं होतं मोबाईल बघत बघत हसणं पण. मग मोबाईल बघून झाल्यावरती उठला आणि सोफ्यावर बसला. म्हटलं चला बघावं बसून कसं वाटतंय ते. आणि इथे त्याचं सोफ्यावर बसून होतं तोपर्यंत इथं सगळ्या अशा कलवऱ्यांनी ना नवरदेवाचे शूज चोरलेले होते आणि मग किती पैसे घ्यायचे, काय घ्यायचे, हे सगळं डिस्कशन चालू होतं. मग शूज वगैरे दिले नवरदेवांना आणि इथे मग सगळ्यात जो अवघड क्षण असतो बिदाईचा तो सुरू झाला. नवरी मुलीला जड मनाने असं बाय बाय वगैरे केलं आणि मग तिथून आत्यांची पण गाठ भेट वगैरे घेतली. त्यांना बाय बाय करून आम्ही निघालो पुण्याला. चला तर बाय.